नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। तुकडेबंदी कायदा रद्द। होय, महाराष्ट्र सरकारने 2025 मध्ये तुकडेबंदी कायद्यात मोठे बदल केले आहेत आणि यामुळे शेतकरी, जमीन मालक आणि सामान्य लोकांना खूप फायदा होणार आहे। पण हा तुकडेबंदी कायदा नक्की आहे तरी काय? यामुळे तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होणार? आता कोणतीही जमीन छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विकता येणार का? आणि यात काय अटी आणि शर्ती आहेत? हे सगळं आपण आज सोप्या भाषेत अगदी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीने समजून घेणार आहोत। हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी आहे। मग तुम्ही शेतकरी असाल, जमीन मालक असाल किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणारे असाल किंवा फक्त याबद्दल जाणून तुकडेबंदी कायदा म्हणजे काय आणि तो का आला, 2025 मधील नवीन बदल आणि कायदा रद्द झाल्याचा अर्थ कोणाला फायदा होणार, शेतकरी, प्लॉट धारक आणि सामान्य माणूस, नवीन नियम आणि अटी काय आहेत, यामुळे भविष्यात काय संधी आणि काय अडचणी येऊ शकतात। चला आता सुरुवात करूया। आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भाग 1, तुकडेबंदी कायदा म्हणजे काय? मित्रांनो, तुकडेबंदी कायदा हा एक असा कायदा आहे जो 1947 साली म्हणजेच भारत स्वतंत्र झाल्याच्या काळात महाराष्ट्रात लागू झाला। याला महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि एकत्रीकरण अधिनियम असं म्हणतात, पण आपण त्याला सोप्या भाषेत तुकडेबंदी कायदा म्हणू। ह्या कायद्याचा उद्देश काय होता तर शेत जमिनीचे खूप छोटे छोटे तुकडे होऊ नयेत यासाठी हा कायदा आला। का? कारण शेत जमिनीचे छोटे तुकडे झाले तर शेती करणं कठीण होतं। समजा तुमच्याकडे 10 एकर जमीन आहे, तुम्ही ती तुमच्या 5 मुलांमध्ये वाटली तर प्रत्येकाला 2 एकर मिळेल। पुढे त्यांनी त्यांच्या मुलांमध्ये वाटली तर ती जमीन छोटी होईल, म्हणजे कदाचित 1 एकर किंवा अर्धा एकर। अशा छोट्या तुकड्यांवर शेती करणं अवघड होतं आणि शेतकऱ्याचं उत्पन्न सुद्धा कमी होतं। त्यामुळे कायद्याने काय सांगितलं? कायद्याने ठरवलं होतं की एका ठराविक मर्यादेपेक्षा कमी जमिनीचे तुकडे खरेदी विक्री करता येणार नाहीत। याला प्रमाणभूत क्षेत्र म्हणतात, म्हणजे स्टँडर्ड एरिया। उदाहरणार्थ, जिरायती जमीन किमान 20 गुंठे तसेच बागायती जमीन किमान 10 गुंठे। म्हणजे जर तुम्हाला 5 गुंठे जमीन विकायची असेल किंवा खरेदी करायची असेल तर कायदेशीररित्या ते शक्य नव्हतं। 7-12 उतार्यावर त्या व्यवहाराची नोंद होत नव्हती, यामुळे अनेकांचे व्यवहार अडकले होते। उदाहरणार्थ, एखाद्याला घर बांधण्यासाठी 2 गुंठे जमीन हवी असेल तर ती कायदेशीररित्या घेता येत नव्हती। त्यानंतर कायद्यामुळे काय अडचणी आल्या? ग्रामीण भागात शेतकऱ्यांना विहिरी, शेतमळे किंवा रस्त्यासाठी छोट्या जमिनी हव्या असत, पण त्या खरेदी करता येत नव्हत्या। शहरी भागात शहरीकरण वाढलं आणि लोकांना छोटे प्लॉट्स हवे होते, पण कायदा अडथळा ठरत होता। कायदेशीर अडचणी: अनेकांनी पैसे देऊन जमिनी घेतल्या, पण त्या 7-12 उतार्यावर नोंदवता येत नव्हत्या, त्यामुळे त्यांना कायदेशीर संरक्षण मिळत नव्हतं। म्हणूनच हा कायदा बदलण्याची किंवा रद्द करण्याची मागणी खूप काळापासून होत होती आणि आता 2025 मध्ये सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे। चला तो काय आहे ते पाहूया। 2025 मधील सुधारणा आणि कायदा रद्द। तुकडेबंदी कायदा रद्द झाला का? मित्रांनो, 2025 मध्ये महाराष्ट्र सरकारने तुकडेबंदी कायद्यात मोठे बदल केले आहेत। विशेषतः शहरी भागात हा कायदा जवळपास पूर्णपणे रद्द झाला आहे। याचा अर्थ आता तुम्ही शहरी भागात म्हणजेच महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत क्षेत्रात कोणत्याही आकाराचे भूखंड खरेदी विक्री करू शकता। उदाहरणार्थ, 1 गुंठा, 2 गुंठे किंवा अगदी अर्धा गुंठा सुद्धा। आणि या व्यवहारांची नोंद 7-12 उतार्यावर होऊ शकते। पण ग्रामीण भागात हा कायदा अजूनही काही प्रमाणात लागू आहे। तिथे काही मर्यादा आहेत, पण काही खास कारणांसाठी, उदाहरण विहिरी, शेततळे, छोटे तुकडे खरेदी विक्री करता येतात। नवीन बदल काय आहेत? 2025 मधील सुधारणामुळे काय बदललं? चला सोप्या भाषेत पाहू। 5% शुल्क। यापूर्वी तुकड्यांचे व्यवहार नियमित करण्यासाठी 25% शुल्क भरावं लागायचं। आता फक्त 5% शुल्क भरून तुम्ही तुमचे व्यवहार कायदेशीर करू शकता। जुने व्यवहार नियमित। 1965 ते 2024 पर्यंत झालेले सर्व तुकड्यांचे व्यवहार आता 5% शुल्क भरून नियमित करता येतील।
शहरी भागात मोकळीक. शहरी भागात आता कोणत्याही आकाराचे भूखंड खरेदी विक्री करता येतील, पण काही अटी आहेत. उदाहरण, जमीन सरकारी आरक्षणात नसावी. विशिष्ट कारणांसाठी शिथिलता. ग्रामीण भागात विहिरी, शेततळे, शेतरस्ते आणि घरकुल योजनांसाठी 1-2 गुंठ्यांचे व्यवहार कायदेशीररित्या करता येतील. 1 जानेवारी 2025 ची मर्यादा. या तारखेपर्यंत झालेले व्यवहार नियमित करता येतील. त्यानंतर नवीन नियम लागू होतील. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की येत्या 15 दिवसात यासाठी एक आदर्श कार्यप्रणाली तयार होईल, ज्यामुळे ही प्रक्रिया आणखी सोपी होईल. हा निर्णय का घेण्यात आला? शहरीकरण. शहरांचा विस्तार होतोय आणि लोकांना छोटे प्लॉट्स हवे आहेत. लाखो लोकांना दिलासा मिळाला. जवळपास 50 लाख कुटुंबाचे व्यवहार अडकले होते. आता त्यांना कायदेशीर संरक्षण मिळेल. आर्थिक विकास, जसे की रिअल इस्टेट आणि शेती क्षेत्राला चालना मिळेल आणि सरकारलाही महसूल मिळेल. कोणाला फायदा होणार? शेतकऱ्यांसाठी फायदे. लहान तुकड्यांची खरेदी विक्री. आता शेतकरी 1-2 गुंठे जमिनी विहिरी, शेततळे किंवा रस्त्यासाठी खरेदी करू शकतात. त्यानंतर कायदेशीर नोंद. या व्यवहारांची नोंद 7-12 उतार्यावर होईल, त्यामुळे भविष्यात अडचणी येणार नाहीत. शेतीचा विकास. छोट्या सुविधा उभारणे सोपे होईल, ज्यामुळे शेतीचं उत्पन्न वाढेल. त्यानंतर शहरी नागरिक आणि प्लॉट धारक, त्यांना छोटे प्लॉट्स. शहरी भागात आता छोटे भूखंड घेऊन घरे, दुकाने किंवा व्यावसायिक बांधकामे करणं सोपे होईल. तसेच जुने व्यवहार कायदेशीर होतील. अनेकांनी खरेदी केलेले छोटे प्लॉट्स आता 5% शुल्क भरून नियमित होतील. रिअल इस्टेटला चालना. डेव्हलपर्सना मोठे प्रकल्प उभारण्यासाठी छोटे भूखंड मिळवणं सोपे होईल. रिअल इस्टेट क्षेत्र. छोटे तुकडे कायदेशीर झाल्याने रिअल इस्टेटमध्ये पारदर्शकता येईल. जमिनीच्या किमती स्थिर राहतील, कारण मागणी आणि पुरवठा यांचा समतोल साधला जाईल. नवीन गृह प्रकल्प आणि व्यावसायिक प्रकल्पांना चालना मिळेल. तसेच सामान्य माणसांचे घराचे स्वप्न पूर्ण होतील. छोटे भूखंड मिळाल्याने सामान्य माणसाला घर बांधणं सोपं होईल. कायदेशीररित्या सुलभता. व्यवहार कायदेशीर होऊन त्रास कमी होईल. आर्थिक फायदा. शहरी आणि ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना मिळेल. हा निर्णय लाखो लोकांसाठी आनंदाची बातमी आहे, पण यासोबत काही नियम आणि अटीही आहेत. चला त्या समजून घेऊया. नवीन नियम काय आहेत? पहिला, 5% शुल्क. तुकड्यांचे व्यवहार कायदेशीर करण्यासाठी रेडी रेक नर दराच्या 5% शुल्क भरावे लागेल. तसेच शहरी भागात स्वातंत्र्य. महानगरपालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत क्षेत्रात कोणत्याही आकाराचे भूखंड खरेदी विक्री करता येतील, पण जमीन सरकारी आरक्षणात नसावी. उदाहरणार्थ उद्याने, रस्ते. त्यानंतर ग्रामीण भागातील मर्यादा. जिरायती जमिनीसाठी 20 गुंठे आणि बागायतीसाठी 10 गुंठे ही मर्यादा अजूनही आहे, पण विहिरी, शेततळे आणि घरकुल योजनांसाठी शिथिलता आहे. 1 जानेवारी 2025 पर्यंत या तारखेपर्यंत झालेले व्यवहार 5% शुल्क भरून नियमित करता येतील. तसेच अर्ज कसा करावा? तुम्हाला प्रांताधिकारी किंवा तहसीलदार कार्यालयात अर्ज करावा लागेल. आवश्यक कागदपत्रे: 7-12 उतारा, खरेदी खत, रेडी रेक नर दराची माहिती, तसेच 5% शुल्काची पावती. ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी सरकार लवकरात लवकर एक आदर्श कार्यप्रणाली जाहीर करेल. त्यानंतर सावधगिरी बाळगा. काही दलाल तुम्हाला चुकीची माहिती देऊ शकतात, त्यांच्यापासून सावध राहा. जमीन कोणत्याही सरकारी आरक्षणात नाही याची खात्री करा. कायदेशीर सल्लागाराची मदत घ्या, जेणेकरून भविष्यात कायदेशीर अडचणी येणार नाहीत. हे नियम समजून घेतल्याने तुम्ही या सुधारणांचा योग्य फायदा घेऊ शकता. तसेच भविष्यातील संधी आणि आव्हाने. संधी काय आहेत? शहरी विकास. छोटे भूखंड मिळाल्याने नवीन घरे, दुकाने आणि व्यावसायिक प्रकल्प वाढतील. ग्रामीण विकास. शेतकऱ्यांना विहिरी, शेततळे आणि रस्ते बांधणं सोपं होईल, ज्यामुळे शेतीचं उत्पन्न वाढेल. तसेच रिअल इस्टेट. गुंतवणुकीच्या नवीन संधी निर्माण होतील आणि रिअल इस्टेट क्षेत्राला चालना मिळेल. तसेच आर्थिक फायदा. व्यवहार कायदेशीर झाल्याने सरकारला महसूल मिळेल आणि लोकांना कायदेशीर संरक्षण मिळेल. त्यानंतर आव्हाने काय आहेत? दलालांचा त्रास. काही दलाल चुकीची माहिती देऊन फसवू शकतात. बेकायदा बांधकामे. छोट्या तुकड्यांचा गैरफायदा घेऊन काही लोक बेकायदा बांधकामे करू शकतात.
कायदेशीर अडचणी, नियमांचं पालन न केल्यास भविष्यात त्रास होऊ शकतो. शेतीवर परिणाम, ग्रामीण भागात खूप छोटे तुकडे झाले तर शेतीचं उत्पादन कमी होऊ शकतं. म्हणूनच या सुधारणांचा फायदा घेताना काळजी घ्या, कायदेशीर सल्ला घ्या आणि कागदपत्रे नीट तपासा. मित्रांनो, तुकडेबंदी कायद्याच्या सुधारणांमुळे आणि त्याच्या रद्दीकरणामुळे महाराष्ट्रात एक नवीन युग सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना, जमीन मालकांना आणि सामान्य माणसाला याचा खूप फायदा होणार आहे. पण यासोबतच जबाबदारीही आहे. तुम्ही जमीन खरेदी विक्री करताना कायदेशीर प्रक्रिया नीट समजून घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला सर्व काही सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी बनवला आहे. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल.